कबुतरांसाठी गरज पडली तर शस्त्रही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयातला मानत नाही, जैन मुनींची धमकी. दादरच्या कबुतरखाना परिसरात दंगल नियंत्रक पथक तैनात, लागोपाठ होणाऱ्या आक्रमक आंदोलन आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जैन समाजाकडून आदेशाचं उल्लंघन. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार समोर, पालिका कर्मचाऱ्यांची हुज्जत घालत दिलं खाणं, पालिकेकडून आतापर्यंत 8,000चा दंड. जैन समाजाला हिंसक बनवण्याचं काम भाजप करतंय. भाजपमुळे जैन समाज आपल्या विचारापासून दूर होतोय, राऊतांचा आरोप. तर स्थानिकांना जे हवं तेच झालं पाहिजे, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अजब निर्णय, स्वातंत्र्यदिनी चिकन मटण शॉप्स बंद राहणार. काय खावं सांगणारे हे कोण? आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांचा आयुक्तांवर निशाणा. काय खावं काय विकावं याला कायद्याची बंदी आहे का? यांच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा खोचक प्रश्न. तर रस्त्याकडे लक्ष द्या, खाण्याकडे नाही, आदित्य ठाकरेंनी सुनावलं. संदीप देशपांडे यांच्या नव्या टी शर्टची पुन्हा चर्चा. रमेश सुरेश परेस यांना दिला इशारा. शरद पवार खोटं बोलतायत, पवारांचं वराती मागून घोडं. आयोगावरच्या आरोपावरून प्रकाश आंबेडकरांचा पवारांवर निशाणा. तर निवडणूक निष्पक्ष झाली नसल्याचं वक्तव्य. राहुल गांधींचे आरोप खोटे, त्यांनी कोर्टात जावं. शिंदेंचा हल्ला बोल. तर महाविकास आघाडीला जनतेनं घरी बसवलंय, महाविकास आघाडीवरही शिंदेंचा निशाणा. मतचोरीचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा क्षमा मागावी. राहुल गांधींना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची कठोर सूचना. संबंध नसलेले आरोप करू नयेत, आयोगानं ठणकावलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन, आंदोलनाचा टीझर रिलीज. आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची आंदोलनातनं मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर, श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. सांगलीतला 1200 पैलवान करणार रक्तदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये, काश्मीरी बहिणींनी शिंदेनं बांधली राखी. तर मी सदैव रक्षण करत राहीन, शिंदेंचं आश्वासन. ठाण्यात महापालिका आयोजित ठाणे वर्षा मॅरेथॉनला 6 वर्षांनी सुरुवात. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला हिरवा झेंडा. स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेही धावले. ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा एकट्या सोलापुरातल्या वस्त्रोद्योगाला 250 कोटींचा फटका. सोलापुरी उत्पादनांना नवं मार्केट शोधण्याची वेळ, निर्यातदारांचं टेन्शन वाढलं. आता 12 तासात नागपूर पुणे अंतर पार करता येणार. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवला हिरवा झेंडा. पुण्यात चालत्या कारच्या टपावर बसून तरुणींची स्टंटबाजी. खराडी भागातली घटना, पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. रिक्षाच्या छतावर बसून चालकाविना रिक्षा चालवण्याची नसती स्टंटबाजी, पोलिसांकडून गुन्हा दाखल. व्हायरल व्हिडिओसाठी रिक्षा चालकानं मागितली माफी. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी घेतला गळफास. सासरच्या लोकांनी त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप. हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनी उघडले. तापी नदीपात्रात 11,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.